नमस्कार. मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मसाल्याच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा कशा करायच्या हे पाहणार आहोत. तर इथे शेवग्याच्या शेंगा 7 ते 8 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. याला सारण लागणार कोणतं आहे हे पाहू आपण. इथे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, कोथिंबीर, लसूण, अद्रक, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, कसुरी मेथी, शेंगदाणे थोडेसे घेतलेत, त्याच्यानंतर खोबरं खीस आणि तीळ हे पण घेतलेलं आहे. तर आपण हे जे मसाल्यासाठी सारणासाठी जे घेतलं आहे ते आपण आता भाजून घेणार आहोत चांगल्या प्रकारे. तर आता भाजून घेऊ आपण हे मसाला. अशा प्रकारे हा मसाला भाजून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे. याच्यात तीळ आणि खोबरं हे टाकणार आहे. हा टोमॅटो, कांदा हे सर्व मी एकत्रच भाजून घेतलं आहे. वेगळं काही असं भाजण्याचा प्रयत्न नाही केला, मी एकत्रच भाजून घेतलं आहे. तर आता हे मी मिक्सरमधून काढणार आहे. हे अशा प्रकारे हा मसाला भाजून झालेला आहे. आता मिक्सरमधून काढणार आहे. त्याच्यानंतर ह्या शेवग्याच्या शेंगा मी बारीक चिरून घेतल्या आहेत, म्हणजे जास्त लहान नाही जास्त मोठेही तुकडे करायचे नाही याचे. तर हे मी गरम पाण्यात उकळून घेतलेले आहे मीठ टाकून. तर मसाला पेस्ट तयार करायची आपल्याला करू आपण. आता हे मसाला पेस्ट तयार आहे. इथे 1.5 चमचा तिखट घेतला आहे, हळद आणि गरम मसाला घेतलेला आहे. गरम मसाला थोडासा टाकला आहे. जर गरम मसाला नसेल तर काळा मसाला किंवा गोडा मसालाही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. धना पावडरही. आणि तुम्हाला जर ज्या प्रमाणात तिखट पाहिजे असेल त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. इथे कढई गरम करायला ठेवले. 1 वाटी तेल टाकलं आहे याच्यामध्ये, तेही गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची आहे. जिरं मोहरी टाकली आहे, हे पण तडतड होऊ द्यायचं आहे. आता याच्यामध्ये तिखट, मसाला, हळद, धना पावडर टाकायचं आहे. थोडंसं परतून घ्यायचं आहे. हे कमी पॉवरवर हे परतून घ्यायचं आहे. तिखट, हळद आणि गरम मसाला परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी पेस्ट तयार केली होती आपण, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर, कसुरी मेथी, टोमॅटो, शेंगदाणे, तीळ, तर हे आपण चांगल्या प्रकारे कलसून घ्यायचं आहे. जेवढ्या चांगल्या प्रकारे कलसला गेला मसाला हा, तेवढ्या चांगल्या प्रकारे टेस्ट पण येते या शेवग्याच्या शेंगामध्ये. चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. आणि तसंही जेवढ्या चांगल्या प्रकारे कलसला गेला हा मसाला तेवढ्या चांगल्या प्रमाणात मसाला लागतो चांगला. तुम्ही शेवग्याच्या शेंगाची मसाल्याची भाजी हे ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकता. अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट लागते. हा मसाला चांगला परतून घेतलेला आहे. हॉटेलमध्ये जसा केला जातो त्या पद्धतीचा मसाला झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. अतिशय रुचकर अशी भाजी लागते ही. तर आता मसाला हा झालेला आहे. आता याच्यामध्ये ज्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्यात त्या टाकणार आहे याच्यामध्ये. त्याही मिक्स करायच्या, एकजीव करायच्या, परतून घ्यायच्या त्या. आणि याला 1 ते 2 उकळी येऊ द्यायची आहे याला.
चांगल्या प्रकारे ही मसाल्याची भाजी झालेली आहे. तर्रीदार रस्स्याची भाजी, शेवग्याच्या शेंगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आजचा मेनू आहे मसाल्याच्या रस्सेदार शेवग्याच्या शेंगा. राधास खाद्य संस्कृतीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.